and welcome to my channel मी रेवती. सो आज आहे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024 आणि आज यावेळेला मी परफॉर्म करत नाही आहे, त्यामुळे मी अख्खे 3 दिवस व्लॉग नाही करू शकत, पण मी आज व्लॉग करायचा नक्की ट्राय करेन. सो आता मी वाजलेत 10:30 आणि मला निघायचं 11:30ला. सो आय स्टार्ट गेटिंग रेडी. आज मी माझा मेकअप करणार आहे आणि हेअर मी कालच जाऊन ब्लो ड्राय करून आली आहे, त्यामुळे ते असेच स्ट्रेट असणार आहे आणि नेल्ससुद्धा मी केलेत. सो येस, बाकी मी रेडी आहे, फक्त मेकअप आणि आता कॉस्ट्यूम बाकी आहे. सो तेवढा आपण पटकन करूया. आणि किचनमध्ये व्लॉग स्टार्ट करायचं कारण मी चहा पित होते, चहा गरम करत होते म्हणून. ओके, डोंट जज मी फॉर दिस. हां, आय बॉट अ न्यू कबर्ड. सो आता माझ्याकडे फुल लेंथ मिररसुद्धा आहे. तो एक होता, पण त्यामध्ये पूर्ण असं दिसायचं नाही पटकन, म्हणजे खूप लांब जावं लागायचं. सो आता हा एक फुल लेंथ मिरर माझ्याकडे आला आहे. सो या, चला पटपट आय स्टार्ट गेटिंग रेडी. आय होप बॅकग्राऊंड इज नॉट टू नॉइझी, कारण इथे AC आहे. काही होत नाही आहे ACचं. ओके, सो मला 2 पिंपल पण आलेत, आपल्याला तेही लपवायचं. ऑल्सो आय एम युझिंग हायफिन मॉइश्चरायझर दीज डेज आणि दिस इज बॅरियर केअर क्रीम आणि हे खरंच खूप छान आहे, मला हे आवडलं. आणि ऑल्सो आय एम युझिंग दिस हायफिन ऑल आय नीड सनस्क्रीन. दिस इज SPF 50+++++. सो या, सो दिस मी आता मॉइश्चरायझर लावलं आहे, सनस्क्रीन लावते कारण मला निघायचं आहे अगदी उन्हात. सो लेट्स होप की आज. आणि मी अख्खा मेकअप इकडे बघून करणार नाही आहे, मी पटापट मेकअप आटपणार आहे इकडे, कारण माझी एक मैत्रीण राहते माझ्या बिल्डिंगमध्ये, तिला तुम्ही पाहिलंच आहे, अमिता. सो तिला बोलवलं आहे मी टू क्लिक सम पिक्चर्स, कारण मी आय फॉरगॉट टू कॉल माय फोटोग्राफर. अँड आय एम युझिंग कार्मॅक्सचं लिप बाम. आय लव्ह दिस लिप बाम, आय लव्ह दिस लिप बाम. हे इतकं छान आहे की आणि याला ना थोडंसं कापुराचा पण वास आहे, म्हणजे तेच असेल त्याच्यात, कॅम्फरच असावं असं चांगलं असेल, बट इट्स रिअली गुड दिसते. सो आय टोटली रेकमेंड दिस. वापरून पहा, प्रत्येकाचं आपली एक स्किनची असते. फॉर बेस आय एम युझिंग डर्मा. दिस इज क्रायलनच्या इथे मिळतो हा डर्मा बेस आणि ॲज यू कॅन सी माझा बराच संपला आहे, पण अजून हा मला एक वर्षभर तरी चालेल आरामात. म्हणजे सो तुम्ही ह्याच्यातलं छोटं पण घेऊ शकता जर तुम्हाला रोज मेकअप करावा लागत नसेल तर. आणि स्क्रीनवर वगैरे हा खूप अप्रतिम दिसतो, सो मी हाच यूज करते. आणि हा लॉंग लास्टिंग पण आहे. याच्यामध्ये म्हणजे खूप मेकअप आर्टिस्ट आय थिंक हेच यूज करतात. मी काहीही स्पॉट ट्रीटमेंट वगैरे करत नाही किंवा अंडर आय वगैरे मला काही करायची गरज वाटत नाही, कारण बेसने माझे अंडर आयज वगैरे सगळे कवर होतात. सो आता मी भूत दिसणार आहे, सो मी आय थिंक बेस करून मग तुम्हाला भेटते. ओके, सो बेस लुक्स गुड सो फार. फक्त हे थोडं कन्सील करायचं, हे सगळ्यात शेवटी करेन मी. मी केस बांधायला हवं होती, ॲक्च्युली मला ते स्ट्रेट ठेवायचं म्हणून मी काही बांधत नव्हते, बट आय होप या स्क्रंचीमुळे माझे केस बेबी नाही होणार. ओके, देन फॉर कटिंग आय एम युझिंग क्रायलॉनचंच मी हे एका डबीत काढून घेतलं आहे माझ्या मेकअप दादांकडून. सो मी हे वापरते आहे. हे पण क्रायलॉनचंच आहे, हे सेम स्टोअरमध्ये मिळतं.
मी आज आईज काय करू मला खरंच कळत नाही. माझा लेहंगा आहे ब्लू कलरचा. आय थिंक ओके, मला इथे काहीच दिसत नाही. मला त्या मिररमध्ये पाहावंच लागेल. सो मी कटिंग करते आहे. बेसिक ब्राऊन आहे आणि थोडासा फेसला स्ट्रक्चर मिळावं म्हणून. नोज कटिंग मला तिकडे पाहून करावं लागेल. माझं नोज कटिंग सुद्धा झालेलं आहे. माझा छोटा मिरर कारण काल मी ते कॅरी केलं होतं. सो आय ऑलवेज कॅरी दिस स्मॉल मिरर ज्याच्यामध्ये आपण स्वतःला पाहू शकतो पटकन, कधीही कुठेही कसंही. तर मी 2-3च गोष्टी कॅरी करते सोबत युजली पर्समध्ये. एक म्हणजे हे, एक म्हणजे माझं आयब्राव पेन्सिल आणि एक छोटंसं लिपस्टिक. हे नार्सचं आहे, हे संपत आलं. याची शेड आहे ANITA, अनायटा किंवा अनिता, याला काय म्हणतात मला माहीत नाही, पण येस. सो ही नार्सचं हे लिपस्टिक हे संपलं म्हणजे एक्सप्लॉइट केलं आहे मी त्याला. आता एवढंच बाकी आहे, एवढंच. आणि त्याच्या आत असावं. सो आय यूज इट. जसं मी माझी एक लिपस्टिक आहे मॅक मेहर, सो मी ती पण रेवती. सो मी ते पण पहा, मी हे नाही आहे, हे याच्या आतून काढावं लागतं. सो मी हे पण असंच सेटवर यूज करते आणि हे सुद्धा. सो येस, एवढंच मी कॅरी करते. आणि मग एक परफ्यूम पण कॅरी करते, मिंट लिप बाम. ओ येस, आणि माझ्याकडे हायफनचं हे लिप बाम आहे. हे मला एवढं नाही आवडलं कारण आय थिंक हे फार काळ टिकत नाही, बट ठीक आहे, कधीतरी असं टचअपसाठी इट्स फाईन. एनी गेटिंग बॅक टू what I was doing. Nose cutting looks good so far. Actually मला ना around my nose dry patches आहेत, so I'm a little worried about that की ते टिकतील की नाही, क्रॅक नको व्हायला. हे झालं. आय शॅडो करूया. सो I'm using this Revolution Pro. दिसतंय येस दिसतंय. सो हे पॅलेट इथे माझी एक टिकली पण लागली. आणि हे असं आहे. ॲक्च्युली आज आम्हाला सांगितलं त्यांनी की आमच्या टीमला ब्लू कलर दिला, लाईट ब्लू. सो म्हणून मी हे नेल्स केलेत. आणि लाईट ब्लू कलर असल्यामुळे तर त्याच्यावरती काय सूट करेल मला. आय थिंक इथे एक शेड आहे मॅजिक, हे बघा. आय थिंक मी ते यूज करेल. रोज गोल्ड टाईप्स आहे त्याच्यावरती थोडंसं. इवन माझी ज्वेलरी पण अशी आहे, कुंदन. तर आय थिंक तो करते. त्याच्यासाठी बेसला हा करते झोन. पिंकच होणार आय थिंक आजा पिंकच होणार आय थिंक माझा मेकअप. आणि मी युजली जेव्हा आयशॅडो मला असे खूप वेळ टिकवायचे असतात तेव्हा मी विसरले, मी इकडे बघून बोलायला लागले. ओके. सो जेव्हा मला आयशॅडो खूप वेळ असे टिकवायचे असतात आणि मला नको आहे की त्याचं काही फॉलआउट व्हावं, तेव्हा मी ब्रश थोडासा ओला करते. माझ्याकडे हा वॉटर स्प्रे आहे, त्याच्याने लिटरली ओला करते आणि मग मी आयशॅडो पिकअप करते. पण पूर्ण ओला नाही, तर थोडंसं तुम्ही हे करू शकता. सो मी काहीच अजून बेकिंग पावडर वगैरे असं काहीही केलं नाही आहे, कारण माझा स्वतःवर खूप विश्वास आहे. आय होप माती होणार नाही. मी करायला हवं होतं ना इथे, पण आता जाऊ द्या. नाव इट्स टू लेट. आता फॉलआउट झालं तर आपण सेलो टेपने ते उचलूया. ओके. वेट, मी शॅडो करून घेते. ओके. सो मी बेस केला आहे आणि आता साईड त्याला थोडीशी डेप्थ देण्यासाठी म्हणून मी ही शेड यूज करते. आणि मग इनर कॉर्नर्सला आणि याला मी सेंट किंवा मध्ये लेट्स से मी हा कलर यूज करेन, असा माझा प्लॅन आहे. मी 11 वाजता अमिताला खाली बोलत होतो. आय डोंट थिंक सो
ते शक्य आहे कारण ऑलरेडी 11 वाजले. सो नाव आय एम युझिंग दिस ब्रश फ्लॅट. आणि कटक्रीज वगैरे नाही करत आहे मी, डायरेक्ट लावते. आपलं काय आहे. प्लीज डोंट जज मी इफ आय एम not doing a great job. Actually I'm pretty good at makeup. See, it's actually looking nice. Yeah, it is. I'm pretty good at this. म्हणजे मला स्वतःचा चेहरा व्यवस्थित माहिती आहे माझ्यावर काय सूट करतं काय नाही. युजली मेकअप नाही चुकत, पण आता काही दिवस असू शकतात. आय होप ते दिसतंय मी जे काही केलं आहे. सो हा एक ब्लेंडिंग ब्रश आहे ज्याच्याने मी सगळं ब्लेंड करून टाकते. जर काही चुकलंही असेल तर इतकं स्मूथ दिसतं, असं वाटतं की वाव हिनं खूप कमाल काम केलं आहे काहीतरी. लास्ट टाइम असंच झालं, जेव्हा माती झाली तेव्हा मी या ब्रशने सगळं ब्लेंड करून टाकलं. सेम ऐसा भी होता है. पण तिथे लोकांना माझा मेकअप खूप आवडला होता. ठीक आहे, ऑल्स वेल दॅट एंड्स वेल. ओके, मी आता आयब्राऊज करते आणि त्यात तुम्हाला मिळते. ओके, सो आयब्राऊज करायच्या आधी मी विचार केला की आय विल जस्ट क्विकली पावडर माय फेस. पावडर म्हणजे स्पेशली अंडर आयज आणि लाफ लाईन्स, कारण युजली ह्याच दिसतात आपल्याला. सो थोडासा बेस आधी मी हा पिंपलवर लावते. हे पहा कन्सील झाला तो. सो थोडा एक्स्ट्रा बेस अशा वेळेला लावायचा. आणि तुम्ही पावडर तर करणारच आहात तसे. आय वॉन्टेड टू यूज क्रीम ब्लश ॲज वेल. काय कर करून ओके, मी हे पावडर करते. सी, सो याला मी आता बेस लावला आहे तर तसं ते हाईड झालं आहे, म्हणजे दिसत नाही अगदीच. सो त्याच्यावर मी पावडर घेणार अशी ब्रशवर आणि विदाउट हे मी सी आय कॉल इट स्पॉट ट्रीटमेंट. म्हणजे तिथली ना पावडर हलतच नाही शक्यतोवर. सो आय डू दॅट वेन एवर आय गेट लाईक पिंपल्स. आणि ह्यावेळेला ते 2 पिंपल आलेत. युजली असे पिंपल नसतात येत मला. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल मी ब्लशसाठी आय एम युझिंग रेअर ब्युटी. दिस इज माय ॲब्सोल्यूट फेवरेट. म्हणजे मी 3री बॉटल आहे, बाकी 2 संपले आहेत. आणि हे मिनीज आहेत. 2 डॉट इथे, 2 डॉट इथे. आणि then I'm just gonna blend it. I don't want it to go like everywhere. Usually मी इथपर्यंत ब्लश आणते, पण आज मी असं करणार नाही आहे. आज मला ब्लश फक्त इथे हवं, ओनली हिअर. कारण ॲज यू कॅन सी मला इथे पिंपल आहे. सो मला तिथपर्यंत आणून मग माझी ती पावडर हलेल. I'm smart, you know, I'm smart. See? तुम्हाला काय दिसतंय मला माहीत नाही या लाईटमध्ये. तुम्हाला मी थोडं ना असं ठेवायला हवं होतं, असं दिसलं असतं आय थिंक. आता मी इथे चार्जिंगला लावलं आहे फोन एकीकडे. ठीक आहे गाईज, bear with me. नेक्स्ट टाइम आय गिव्ह यू गाईज अ प्रॉपर काय म्हणतात त्याला मेकअप ट्युटोरियल समडे शुअर. हे बघ, मी ट्युटोरियल म्हणजे मी शिकवू तर नाही शकत, बट मी कसा मेकअप करते हे मी तुम्हाला डेफिनेटली दाखवू शकते. सो लेट मी नो इफ यू आर इंटरेस्टेड इन दॅट. मीटिंग यू आफ्टर अ वाईल. मला आता खूप उशीर झाला आहे. सो मी ब्लश केलं आहे, हायलायटर पण केलं. आता मी आयब्राऊज करते आणि मी पावडरसुद्धा केलं आहे. सो अंडर आयज यू कॅन सी ते झालेत बऱ्यापैकी कन्सील. सो येस,
मी आता आयब्रोज करते, पटकन आउटफिट घालते आणि खाली जाते बिकॉज आय एम लेट. आय एम सुपर लेट. नाही तर मला फोटो स्किप करावे लागतील आणि तिकडे जाऊन मग आय हॅव टू फाइंड समबडी जो माझे फोटो काढेल. आणि कोणीच नाही आहे, म्हणजे सायली वगैरे कधी पोचते आय हॅव नो क्लू. संकेत पण मला माहीत नाही कधी पोचतो आहे. त्यामुळे ॲक्च्युली संकेत जवळच राहतो, मी त्याला विचारू शकते. बट ठीक आहे, तो जर बरेचदा असं असतं की मुलांना तयार व्हायला फार वेळ लागत नाही, सो तो आरामात आला तरी पण त्याला काही प्रॉब्लेम नाही. आय कॅनॉट बी लेट दिस टाइम. लास्ट इयर आय कुडंट मेक इट टू द रेड कार्पेट कारण मला इतकं ट्रॅफिक लागलं होतं, म्हणजे काही गरज नव्हती एवढ्या ट्रॅफिकची. आणि माझ्या अगदी 10 मिनटं आधी निघालेले पोचले आणि मी मला तिकडे 2 तास लागले. पॉईंट बी यावेळेला मला लेट व्हायचं नाही आहे. दरवेळी आमचं अवॉर्ड फंक्शन असतं माटुंग्याला. माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं आणि पाणी येतं. हां, सो दरवेळी आमचं अवॉर्ड फंक्शन असतं माटुंग्याला. यावेळेला बँड्राला. आणि त्यावर्षी जेव्हा म्हणजे लास्ट इयर अवॉर्ड फंक्शन बँड्रालाच झालं होतं आणि तिथेच मी लेट होते. सो यावेळेला आय एम होपिंग की मी लेट नाही होणार. आणि मी कायम म्हणत असते हिअर्स टू होपिंग. सो येस, सो लेट्स गो. चला मी पटापट सगळं आवडते आणि मग तुम्हाला भेटते. तर मी आता रेडी झाली आहे फॉर स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024. आणि हा व्लॉग होता गेट रेडी विथ मी. पण अजून एक मी व्लॉग टाकणार आहे ज्यामध्ये पूर्ण अवॉर्ड नाईट्स तुम्हाला दिसणार आहे आणि काय मजा केली आम्ही हे सगळं मी त्यात तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट. And yes, if you like this video, then please like, share, comment down below and subscribe to my channel, Me Revati. And I'll see you in the next vlog. Bye!